शांती पाय ना बाया गावात भेटन तर पाय बरा 10-12 बाया. हा भेटल्या गिटल्या तर एकानं सोंगून घेऊ म्हटलं हरभरा. हा आता सोंगायला आला ना हरभरा. आणि वानेर तर देऊन राहिले. दिवसभर हाकला लागते म्हटलं वानेर. हा नाव बसू नाही देत ना. दिवसभर हाकलू हाकलू परेशान झालो मी. वानेर हाकलू हाकलू. आलाय काय हरभरा सोंगाले? हरभरा आला काय सोंगाले? म्हणजे सोंगाले नाही आला काय हरभरा? हा घरी मस्त झोपा काढतं असं नाही का घरी आहे तर चला बा वावरात जाऊन पाव. हा थोडेसे आपण नाही पाखरं हाकलले पाहिजे वानेर हाकलले पाहिजे नाही. हा घरी आहे तर मस्त आराम करतं. चक्करही नाही मारत वावरात. येत नाही काय मी वावरात? 2-3 दिवसाबाद ते एक चक्कर होतेच माया. पण एवढ्यातच नाही आली बा मी, 8-10 दिवस झाले तर. तेच ना तर 8-10 दिवसात हरभरा आला नाही का सोंगाले. हा हरभरा सोंगा लागते म्हटलं नाही तर मग घेंगर वावरातच पडन सोंगतानी. मस्त वाढून गेला आता हरभरा. ठीक आहे ना, तर पाहतो मग मी बाया मग सांगून देतो त्याले हरभरा सोंगाले. सांग जो आणि रोज काही 300 रुपये नको देऊ. आता 300 रुपये रोज नाही चालू आहे. 270 रुपये देऊन देजो. पहिले तर 250च म्हणजो. 250 रुपये देईन बा या तर या. मग काय म्हणते बाई आता नाही मावशी नाही काकू 200 नाही 250 नाही. हा तर मग म्हणजो 20 रुपये वाढवतो बा 270 रुपये रोज देईन. तर या म्हणा माया वावरात. ठीक आहे ना, रोज गीस तर सांगाच लागेल ना त्याले वावरात यायच्या पहिले. तर 270 रुपये सांगा मग सगळेले. हो 270च सांगजो सगळेले. हरभरा सोंगून थप्पी वप्पी लागली तर मग काही एवढं टेन्शन नाही वानेरायचं. हा मग काय गहू खाले तर येतच नाही म्हणा वानेर गहू घेऊ नाही खात. हो, गव्हाले टाईम आहे नाही, गहू याच आहे सोंगाले. गव्हाले टाईम आहे गव्हाले टाईम आहे जेव्हा येईन तेव्हा पाहू मग गव्हाचं. बरं ठीक आहे ना तर. तर मी काय म्हणतो आताच चालली जाईन ना मग. हा आता मस्त घरी असन सगळ्या जणी कामागिमावरून आल्या असन तर हा घुम म्हटलं थोडीशी गावात भेटून जाईन तर भेटून जाईन बाया. आणि उद्यापासून भडकन सांगून दे मग सगळेले. जाऊन पाहतो आता खाली आहे का नाही आहे. तर मी बी 2-4 दिवसापासून काही गावात गेली नाही. तर मलाही नाही माहीत कोण कुठं कामाला जाते का घरी आहे. आता गावात गेल्यावरच माहीत होईन. म्हणूनच तर म्हणून राहिलो पटकन चालली जाय तू आणि सांगून दे. हा नाही तर तू राहशील उद्याच्या भरोशावर. उद्या जातो सकाळी आणि सांगतो. तोपर्यंत अजून कोणी येईन आणि सांगून देईन. हा म्हणजे ज्या बाया आपल्या वावरात येणार होत्या त्या दुसऱ्याच्या वावरात चालले जाईन ना. असं होईन म्हटलं. बरं ठीक आहे, जाऊन पाहतो मग आणि सांगून देतो. आणि 5-6 बाया भेटन तर मग 5-6 घेऊन चालायचं काय? 5-6 भेटन तर 5-6 मग. हा 2-4 दिवस जास्त लागन पण होऊन तर जाईन ना हरभरा सोंगून. ठीक आहे ना, तर पहिले मी चंद्रकलाच्याच घरी जाऊन पाहतो. कुठं जाते काय जाते. खाली असन तर चाल म्हणून मग तिले. बरं जाय मग चंद्रकलाच्याच घरी जाऊन पाय पहिले. हो, आता ते कामाला की जाते तर तिले माहीत राहते कोण कामाला जाते कोण घरी आहे. तर येतो मग मी विचारपूस करून आणि सांगतो मग तुम्हाला तसं. बाया भेटल्या नाही भेटल्या. बरं बरं जाय मग ये मग पटकन. ये मग पटकन. अजून कोणतं काम आहे मग? काम नाही आहे तर मग काय तिकडे जाशील तर तिकडेच बसशील काय तू गोष्टी करत. घरी नाही यावं लागत काय. आता मी काय गोष्टी करायला चालली काय हो प्रकाशचे बाबा? बाया पावाले चालली ना. गावात फिराले घुमाले बोलाले टाईम नाही लागत काय? ठीक आहे जाय जाय ये आरामात ये. हो. चंद्रकला, चंद्रकला. काय झालं शांताबाई? अव म्हटलं कुठं गेलती आज कामाले? कुठं नाही हो शांताबाई, घरीच तर होती. 2 दिवसापासून घरीच तर आहे. हा काय घरीच आहे काय? तर येते नाही मग घरी तिकडे. घरीच आहे 2 दिवसापासून तर घुमत फिरत. ऊन तपते ना त्याच्यानं काही येऊन नाही राहिली मी. जेवण खाऊन करून घरचेच कामं करत राहतं. हा काय तर मी हे म्हणत होती हरभरा सोंगाचा आहे म्हटलं मले वावरात. तर चालशील काय मग उद्यापासून? तुझ्या वावरात ना? हो माया वावरात. आता तुझे भाऊजी आले वावरातून तर बाया पाय बायाने पात आराम करतं. नाव तुले काळजी नाही. माया मागं लागले ते. पाय म्हणते 10-12 बाया जेवढ्या भेटन तेवढ्या. आणि सोंगून टाकू म्हणते हरभरा. तर चालशील काय म्हटलं मग उद्यापासून? ठीक आहे ना, येईन ना मग. आता घरच्याच वावरात जावाचं आहे तर येईन मग. तर मग कसं काय म्हटलं टाईम घेईन? सकाळून आहे का दिवसभर आहे? आपला तो दुपारचा टाईम 10 ते 5. अच्छा अच्छा ठीक आहे ना. आणि रोजगी काय देऊन राहिली? रोज तर 250 म्हणून राहिले पण 250 लय कमी होते. आता तुझे भाऊजी म्हणते 250 रुपये सांगजो म्हणते सगळेले 250 रुपये रोज. पण 250 रुपयाने येईन काय हो बाया? नाही हो शांताबाई, आता 250 रुपये रोज चालू आहे काय? 300 रुपये रोज चालू आहे ना. 250 म्हणशील तर कोणी येणार बी नाही म्हटलं हरभरा सोंगाले. कारण की आता बाहेर गावी 300 रुपये रोजानं चालल्याच बाया. मग तू म्हणशील 250 रुपये देतो तुम्ही माझ्या वावरात चालला तर त्या खर्शीन का तुझ्या वावरात? त्याचा घाटा नाही होणार काय 50 रुपयाचा? हो ते तर आहे. आता कोणी बी पैसाच पाहिजे ना. मग आता 50 रुपये कमी नाही होईन काय त्याचे? तर एक काम करतो, आता बाहेर गावी 300 रुपये रोजानं तर चाललेच. तर गावातल्या गावात 70 रुपये देतो म्हटलं मी. 270.
मला काही प्रॉब्लेम नाही शांताबाई, तू मला 250 देशील तरी मी 250 रुपये रोज घेईन. पण बायाची गोष्ट सांगून राहिली मी, बाया नाही आले पात ना मग. हो ते तर आहे, बायाचं पा लागते. तू यावर तर भरोसा आहे म्हणा, तू येतं गीतं, तू नाही नाही म्हणत. हो माय काही हे नाही, मला 200 दे, 250 दे, 300 दे, हा जे तुझ्या मनात येईन ते दे, मी काही नाही नाही म्हणत, मी तयारच आहे. ठीक आहे ना तर मग तू मी आपण दोघी जणी झालो, अजून पाहतो मग गावात बाया. तुला माहीत असेल ना कोणी असन गावात खाली तर. प्रीती तर घरीच दिसून राहिली मला, प्रीतीच्या घरी जाऊन पाय. घरीच आहे काय ते, तर जाऊन पाहतो मग, येईन मग ते हरभरा सोंगाले. हो जाऊन पाय ना मग, जाऊन पाय. आणि उद्या करतो मग लवकर लवकर कामं गी मग, निघून जाऊ लवकर. ठीक आहे ना शांताबाई. आशा, ओ बाई आशा. बोला ना शांता काकू. माय बाई आशा, मस्त दिसून राहिली हो साडी तर. कुठं चालली का आली म्हटलं तू बाहेरून? कुठं नाही काकू, मार्केट मध्येच गेली होती. लेकरासाठी सामान सुमान आणायचं होतं, रबर, पेन्सिल, नोटबुक, अजून काही सॉक्स वॉक्स. तर म्हटलं चाल गड्या, आज घरी आहे तर घेऊनच येतो. उद्या म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे तर गर्दीच राहील. मग उद्या कुठं जमते? हो उद्या तर आल्यान हे ते, उद्या नाही जमत. हो त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या बापा, आजच चालली जातो. कलर गिलर तर शोभला हो तू यावर, मस्त दिसून राहिला नाही हा कलर. असे कपडे घालत जाय तू, असे कलर थोडेसे. हा काय काकू, चांगली दिसून राहिली ना? हो ना, मस्त दिसून राहिली, मस्त मस्त. कशा काय आला काकू तुम्ही? अहो काही नाही आशा, मजूरच पाहून राहिली मी, हरभरा सोंगाचा आहे तर म्हटलं तू घरी आहे का कामाला जातो, तर चाल गड्या म्हटलं विचारपूस करून घ्या. आता मी इकडेच जात होती प्रीतीच्या घरी, प्रीती घरीच आहे म्हणते, तर म्हटलं विचारपूस करून पाहतो बा तिले, येईन तर तिले सांगून देतो. तर म्हटलं चाल आता इथूनच चालली तर आशाला विचारून घेतो, म्हटलं खाली असन तर तुले सांगून देतो. तर चालशील काय मग हरभरा सोंगाले उद्यापासून? ठीक आहे ना काकू, येईन ना. तर कसं काय आहे म्हटलं मग, सकाळून आहे का आपले दोन्ही पारक? तोच दिवसभराचा टाइम आपला 10 ते 5. आता एवढी कडक ऊन आहे काय व, जास्त ऊन गिन नाही आहे, फक्त दुपारी लागते थोडीशी ऊन 1-2 वाजता. हो सकाळी सकाळी नाही राहत, दुपारी राहते थोडीशी कडक ऊन, मग तर नाही लागत म्हणा. ठीक आहे ना तर काकू, येईन ना मग, येईन. आणि म्हटलं रोज मी 270 रुपये देईन, पहिले सांगून देतो, नाही तर मग म्हणशील का 300 रुपये रोज चालू आहे ना काकून 270च काऊन दिले बा. तर वावरात येवाच्या पहिलेच सांगतो म्हटलं का 270 रुपये देईन आता गावातल्या गावात. ठीक आहे ना काकू, चालते. तसे आपण बाहेर गावी जातो किती दगदग होते, सकाळी लवकर उठा, अर्धे कामं करा, अर्धे कामं टाका आणि उठून पाया लागते. गावातल्या गावात परवडते ना. हो तर करजो मग तयारी सकाळी. हो तोच टाइम ना 10 वाजताचा? हो 10 वाजताचा टाइम. चल मग येतो. हो या मग, आता मी कामं करतो बापा, तसेच कामं पडले माय. कर आरामात कर. अमाय प्रीती काय करून राहिली म्हटलं, कुठं घेऊन चालली मडक? कुठं नाही शांता काकू, मागच्या वर्षीचा माठ होया. आता ऊन तपते तर म्हटलं माठात पाणी भरून ठेवून द्या. थंडगार पाणी नाही पाहिजे काय प्याले? काऊन फ्रीज मधलं पाणी नाही पेत काय? नाही नाही काकू, फ्रीज मधलं पाणी नाही पेत, आपलं माठातलंच पाणी बरं आहे ना. फ्रीज मधलं कोण पेते थंड थंड पाणी? तर म्हटलं मागच्या वर्षीचा माठ आहे तर धुवून धावून मस्त भरून ठेवतो म्हटलं. हो पाहिजेच ना आता थंड पाणी. बसा ना काकू, आल्या तर बसा, म्हटलं चहा गी बनवतो मी. नाही चहा गी नको बनवू, उशीर होईन ना मले, गावात अजून घुमतो म्हटलं, बाया पावाच्या मले. अच्छा बाया पाहून राहिली, कुठचा होकाला कामाचा? काकू कुठचा होकाला म्हटलं, बाहेर गावचा? नाही हो, कुठचा होका नाही आला, मीच पाहून राहिली म्हटलं बाया. वावरातला हरभरा आला ना सोंगाले तर बाया पाहून राहिली मी. तर दोघी जणी भेटल्या मले, चंद्रकला येतो म्हणते आणि आशा येऊन राहिली आणि मी आहेत, आम्ही 3 जणी आहे. तर चंद्रकला म्हणत होती शांताबाई म्हणे प्रीतीच्या घरा इकडे जाऊन पाय म्हणे, घरीच आहे म्हणे प्रीती 2 दिवसापासून, येईन तर म्हणून पाय म्हणे तिले. तर म्हणून आली मी तुझ्या घरा इकडे. तर खाली आहे का कुठं चालली मग, का घेतला कुणीकडचा हो का? बापा काकू, लय छुपा रुस्तम आहे म्हटलं तुम्ही. हरभरा आलाही भरलाही सोंगाली आला तर तुम्ही सांगितला नाही हरभरा आला बा वावरातला म्हणून खावाले. मस्त आणता तुम्ही, एकटे लपू लपू बनवून खाता म्हटलं भाजी. पण असं नाही का प्रीतीला द्यावं बा म्हणून, आता एकदम सोंगाले सांगून राहिले. अहो तसं नाही आहे, आता मले नाही म्हणजे हरभरा भरला होता, पण ह्या 8-10 दिवसापासून मी वावरात नाही गेली, तर आता उद्या चालली, उद्या घेऊन ये जो ना हरभरा मस्त 2-4 मूठ. 2-4 मूठ काय होते तेवढ्या हरभऱ्यानं? बरं ठीक आहे, जास्त वाजताच घेऊन ये जो. तर येशील ना मग उद्या? हो येईन ना येईन. तर टाइम गिम सांगून द्या ना मला. टाइम तो 10 ते 5 आणि रोज म्हटलं रोज सांगून देतो तुले. आता तू चिकचिक करशील अजून माया मांग. काऊन? जो रोज चालू आहे तो रोज दे जा, आणि काय चिकचिक करा लागते मग त्याच्यात? आता 300 रुपये रोज चालूच आहे.
300 रुपये चालू आहे, पण बाहेर गावी जाता तर 300 रुपये घेता म्हटलं. आता गावातल्या गावात येऊन राहिल्या तुम्ही तर 270 म्हणून राहिली मी. काय काकू 30 रुपयाचा घाटा करून राहिले. 2 दिवसात आमचे 60 रुपये कमी होते. 3 एक 3, 3 2 6, 3 9, 3 चौक 12, 3 5 15. 5 दिवसात म्हटलं 150 रुपये कमी होते आमचे. तर गावातल्या गावात आहे ना. आता 10 वाजता म्हटलं तुम्हाला, तर काय तुम्ही 10 वाजता वावरात हात लावून राहिले काय? 10चे 10:30 वाजते, एखाद्या दिवशी मागं पुढं होतेच. सुट्टी तुम्हाला लवकर देतो ना. तरी बी काय 30 रुपये नाही काटाले पाहिजे होते. 10 रुपये कमी दिले असते. घेऊन घेजो ना आता. त्या दोघी जणी तर कबूल झाल्या. ठीक आहे म्हणे काकू, काहीच हरकत नाही म्हणे, अशी म्हणत होती आशा. आता मागं म्हणत असेल तर माहित आहे काय तुम्हाला तुमच्या मागं काय म्हणते काय नाही. म्हणत असेल शांता काकू तर कंजूसच आहे. पैसा वैसा आहे शांता काकू जवळ तरी कंजूसपणा करते. 270 रुपये रोज देते. अशी म्हणत असेल ती तुमच्या मागं, तर तुम्हाला माहित आहे काय. आता तोंडा पुढं तर म्हटलंच तिनं काही हरकत नाही काकू चालते. पण तिनं मनातून म्हटलं असेल काय. काय माहित बा आता, मनातून म्हटलं का फक्त माझ्या मन ठेवासाठी म्हटलं तिनं तसं तर. पण म्हणे काही हरकत नाही काकू म्हणे, चालते म्हणे, दे जा म्हणे 270 अशी म्हणत होती. म्हणून राहिली बा. कबूल झाली ते तर दिन मग तेवढेच 270. ठीक आहे ना. आता मी काय बोलू. आता त्या दोघी जणी हाव म्हणते 270 तर मी काय 300 रुपयासाठी तुमच्यासाठी भांडण करू 30 रुपयासाठी. चांगलं आहे ना. तुम्ही अजून लखपती व्हा आणि मला घरी बस ठेवा असं वाटून राहिलं मला 30 रुपये कापून. तुम्ही बिल्डिंग बांधा आणि मला याच घरात राहा म्हणता. आता 30 रुपये काटले तर मी काय बिल्डिंगच बांधायला लागली काय? मग आता 30 रुपये तुम्ही सगळ्याच्या याच्यातून काढताल. माझ्या याच्यातले 30, तिच्या याच्यातले 30. आता 10-12 बाया राहील तर किती मग याचा फायदा होते मग तुम्हाला 400-500 रुपयाचा एकाच दिवशी. 400-500 रुपये वाचत नाही तुमचे. हो हे तर आहे. मग एकाच दिवशी तुमचे 400-500 रुपये वाचते. 500 रुपयात काय नाही होत. 500 रुपयात बाजार होते म्हटलं. तर मग खर्चही तेवढाच लागते ना आम्हाला. बियाणं खत आहे. मग मजुरी वजुरी लय पैसा लागते आम्हाला बी. चालजो मग उद्या. बरं येईन ना येईन. ठीक आहे मग. हो काही नाराजगी नाही बा. आता कायची नाराजगी. जे नाराजगी होती ते तर तुम्हाला तोंडावरच सांगितलं मी का 30 रुपये नाही काटाले पाहिजे होते. आता तोंडावर बोलून मी नाराजगी पाराजगी काही नाही ठेवत. जे आहे ते सांगून देतो, जे आहे ते बोलून देतो आणि मग झालं. हा काय कर मग काम. हो करतो ना. आता संध्याकाळ कामाचाच टाइम. करजो मग उद्या तयारी. हो म्हटल्यावर येईन ना. पाहिजो नाही तर मला हो म्हणशील आणि अजून कोणी येईन मग म्हणून मी 300 रुपये रोज देतो तर त्याच्याकडे जाशील. नाही तर मग शांता काकू 30 रुपये काटून राहिली म्हणून देशील काय मला होका घेऊन धोका. नाही होका घेऊन धोका नाही देत मी. आता तुमच्या वावरातला होका घेतला तर तुमच्याच वावरात येईन मी. आणि सोमून दिन म्हटलं हरभरा ते 1 दिवसाचा आहे तर. हरभरा काय 2 दिवसात सोंगून होते ना 8 दिवसात सोंगून होते म्हटलं. आता बायावर आहे ना. बाया भेटन तर 2 दिवसात सोंगणं होते. 15-20 बाया भेटल्या तर आणि 5-6 जणी भेटन तर मग टाइम लागन ना. हो ते तर आहेच मग काकू. तर आपण झालं मग नाही आता 3-4 जणी. हो 3-4 जणी. बरं ठीक आहे ना. पहा अजून कोणी भेटन तर गावात. जेवढ्या भेटन तेवढ्या घेऊन चालला होते. हो जेवढ्या भेटल्या तेवढ्याच नाही तर काय मग. थोड्या बायानं बी काम निघते नाही तर काय मग. चाल बापा जातो. तुझ्या घरी थांबन तर तू मला अर्धा घंटा थांबवशील म्हटलं. लय गोष्टी सांगतो तू. नाही गोष्टी काय सांगून राहिली मी. आपल्या कामाच्याच गोष्टी चालू आहे जे आहे ते. हो ते तर आहे म्हणा. कामाच्याच गोष्टी चालू आहे तर कर मग तू काम. आता मी जातो बा थोडीशी तिकडे. हो मंदा काय करून राहिली? काही नाही काकू. इकडेच आली होती मी लताबाईच्या भेटीले. तर लताबाई तर घरी नाही बापा. दरवाजा खुला सोडून कुठं गेली तर. काहून कुठं गेली लता? काय माहित कोणाच्या घरी बसायला गेली का दुकानात गेली का अजून कुठं गेली. पण घरी नाही आहे लताबाई. काय मी पाय लताले सांगायला आली होती का चालजो काय बा म्हणून माझ्या वावरात हरभरा सोंगाले. आलाय हरभरा सोंगाले. हो आला ना हरभरा सोंगाले. काय चांगलं आहे मग. चालशील काय हरभरा सोंगाले? आली असती पण आता मीच तर माया वावरात चालली मावशी. मायाच वावरातले काम सुधरून नाही राहिले मले. तर माया तर नाही जमणार पण घेऊन जा तुम्ही जे खाली असन त्याले. बापा काम नाही सुधारणार. आता कोणते काम आहे वावरात? काम गिमत नाही आहे. आता झडतीवरचा कापूस आहे तर निघन अर्धा 1 क्विंटल तर वेचून टाकतो म्हटलं. मग उपड वापड करून फेकून देईन पराठी. काय तर मग घरच्या घरी येचून राहिली नाही तू एकटी? हो घरच्या घरी. पहा ना जर खाली असन तर घेऊन जा मग लताबाईले. हो आता घरी नाही आहे म्हणतात या लागन मग थोड्या वेळाने इकडे चक्कर माराले. भेटल्या काय तर बाया? पाहूनच राहिली. आता गावात घुमून राहिली मी. 3-4 जणी भेटल्या मले तर पाहतो जेवढ्या भेटन तेवढ्या घेऊन जातो. हो जेवढ्या भेटल्या तेवढ्या घेऊन जा. चाल मग आता मी जातो मग तिकडे गावात. हो चला ना मी घरी जातो आता.
चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.